चला गाईज, मग अशा प्रकारे आमची आता तयारी झाली आणि आम्ही आता बॅगा वगैरे घेऊन सगळे गावच्या दिशेने निघालो. हा पांडू बघा. सर्वजण पालखीसाठी मुंबईवरून गावाला आलेत आणि सर्वांकडून पैसे घेतोय. कोकणचा मेवा आहे तो दाखव ना, समजून दे. हा कोकणचा मेवा. बाळाची अजून आंघोळ बाकी आहे. बाळा पटापट जा आंघोळ कर. जेवणाला तूप उतरायचा. आणि असेच पैसे जमून माझ्याकडे आणून द्या सगळ्यांनी. हे इकडे नवरदेव बघा काय करतात. आल्याला बायकोने काहीतरी कामाला लावलं वाटतं. प्रिपरेशन आमचे देव आमच्या घरी येणार त्याची तयारी चालू आहे. अरे वा वा वा. जोरदार. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. केआर ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन ब्लॉग म्हणजे आज आपला आहे शिमग्याचा महोत्सव. आम्ही चाललो आहे आमच्या आजिवली गावामध्ये. माझं गाव आजिवली आणि तुम्हाला दाखवतो, सगळ्यांची ओळख करून देतो. थोड्याच वेळात सगळे आम्ही एकत्र भेटू. खूप मजा येणार आहे गाईज. यावेळेला पल्लूला काही जमत नाही आहे. मम्मी पप्पा ऑलरेडी गावी गेलेत आणि मी चाललो आहे, पांडू चाललो आहे, गणे आहे, अजित आहे आणि अजितचा भाऊ, असे आम्ही 5 जण चाललो आहे. उद्या सकाळी आमच्याकडे पालखी येणार आहे. तर पालखी आणण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर अशा प्रकारे पांडू आला आहे कळव्यावरून. हा पांडू आहे आमचा, पांडू कदम. आणि आमच्या अशा प्रकारे बॅग वगैरे बघू शकता. बॅग आणि सगळे रेडी आहेत. इथे फटाके आहेत आणि हे आम्ही प्रसाद वाटणार आहे, ते प्रसाद आहे. आणि हे असे आमचे हार देवासाठी. आणि मग आता थोडाच वेळात निघू. जे आलाय आता अजित आणि अजितचा भाऊ, आमची वाट बघतोय. गड्या घाटकोपरून मगाशी निघालाय. सगळ्यांचे एकेकाचे चेहरे दाखवतो आणि अशाच प्रकारे माझ्या चॅनलवरती कंटिन्यू बघत राहा तुम्ही. पुढे भरपूर मजा येणार आहे. चला गाईज, बाय बाय. आमची आता तयारी झाली आणि आम्ही आता बॅगा वगैरे घेऊन सगळे गावच्या दिशेने निघालो. हा पांडू बघा, हा इकडे अमित आहे आणि इकडे हा अजित गाडी चालवणार आहे वन साइड. चला गाईज, ही पिशवी घे. सो गाईज, मग आम्ही अशा प्रकारे आता निघालो. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय. थोड्याच वेळात गणेश येईल. गणेश आल्यावरती दाखवतो तुम्हाला आणि या पुढचा प्रवास एक्सप्लोर करूया आपण. गावची मजा घेऊया. शिमगा उद्या आहे, तर शिमग्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि होळीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही आता खूप एक्सायटेड आहोत. थोड्याच वेळात आम्ही गणाला घेऊन निघणार आजिवलीच्या दिशेने, आमच्या गावच्या दिशेने. तर मग भेटू थोड्याच वेळाने. बघू शकता गाईस, कोकणची पाट काहीच दिसत नाहीये. असा गण्या असा सनरूफ वरती उभा आहे. पहिल्यांदाच मला वाटतं सनरूफ वरती गेलाय हा. घाबरतो तो, फक्त तोंड काढतोय बाहेर. तर मग आई अशा प्रकारे आम्ही आजिवली गावात आलोय. बघू शकता आमचं गाव मारावाडीचं वसले हे आमचं आजिवली गाव, निसर्गाच्या सानिध्यात. आमची वाडी एकदम लास्ट वाडी आहे. वरची वाडी चिखलवाडी, त्याच्या समोरची सावकारवाडी. हे आई विठला देवीचं मंदिर, तिकडे रवळनाथाचं मंदिर आणि इकडे ही गावची आमच्या शाळा, आजिवली शाळा नंबर 1. आणि इकडे आमचा मांड आहे होळीचा. इकडे होळीची पालखी घ्यायला आम्ही येणार आहोत थोड्याच वेळात. हे आमचं गांगोदेवाचं मंदिर आहे इकडे, हे बघू शकता तुम्ही. गांगोदेव महाराज की जय. मधली वाडी म्हणजे जुनी फौजदारवाडी लागेल, त्यापुढे आमची सावकारवाडी. छान. इकडे मावशीचं घर, इकडे राजाचं घर, ही आमची सावकारवाडी. इथे एंट्री आहे. डांगडा हे खाली नको घेऊ. हॅलो, ही आमची सावकारवाडी बघू शकता. हे आमच्या भावाचं दुकान आहे इकडे. संतोष दादा वाट बघतोय. इकडे प्रकाश काका, हॅलो. सो गाईज, आम्ही अशा प्रकारे आता आमच्या गावी पोहोचलोय. हे आमचे काका आहेत बघा. काकांना झूम करूया. धन्यवाद. आणि आम्ही आता पोहोचलो. थोड्याच वेळात सगळ्यांची ओळख एकेकाची करून देतो. पांडू साहेब सामान घेऊन दमले आहेत. इकडे अजितरावांनी प्रसाद घेतलाय. अजिबात झोप नाही डोळ्यावरती त्यांच्या. आणि मी हा असा, ह्या पिशव्या माझ्याकडे अशा दिल्या त्यांनी. बाकीचं सामान माझ्या सगळ्यांना पकडायला दिलं आहे एकेकाला. आणि हा आमच्या वाडीचा एंट्रन्स आहे. मस्तपैकी मोठा
एकदम लंडनचा ब्रिज. आणि वाडीच्या एंट्रन्सला असं आमच्या मंदिर आहे महादेवाचं, सोमनाथ महादेव मंदिर बघू शकता. चल ना तिकडून, ह्यांच्यासाठी हा रोड बनवला आता, त्याचा एकदम फुल फायदा घेतो हे लोक. हर हर महादेव, हरिओम, नमस्कार. मावशीचं घर इकडे आमचे प्रदीप दादा. प्रदीप दादा हाय. अरे संत दादा नमस्कार, गुड मॉर्निंग. हे मोत्याचं घर, हे संतोषचं घर. ओ सुरप्पा, यश कुठे गेला? यश अरे हार घेऊन चाल, 2 मिनिटं सोडून ये. काका बरे आहेत ना? सगळ्यांना घेतो रे बघा. काय बरं आहे ना? किती वाजता निघायचं आहे? यश अरे मागे का ये इकडे ब्लॉग मध्ये. हे आमचे अमोल दादा, हे बघू शकता अमोल दादांना. आणि हे माझं घर, हे बघू शकता केवढा मोठा वाडा आमचा. सारवून वगैरे ठेवला इकडे, आता थोड्याने त्याला डेकोरेशन वगैरे करायचं आपल्याला. हे माझं घर आहे, हे बघा. आणि अमित आणि यांचा हा वरचा हायवे एक्सप्रेस. हा ये ना आज जरा. हे घर आमचं बघा. हा ठेव. चल पांडूबाई, पांडूचं घर वरती आहे त्यामुळे पांडू निघाला. पांडूबाई मोठे काय बरी आहेस ना? ही आमची मोठे आहे. पलू नाही आलेली. सगळ्यांना सुप्रभात. आणि आम्ही आता आलोय पालखी आणायला, आणि पालखी होती मांडावरती, पण मला थोडं लेट झालं त्यामुळे मला काही तिकडे वेळ भेटला नाही. तोपर्यंत आली आमच्या पहिल्या वाडीतल्या पहिल्या घरात. हे फाटकांचं घर आहे, तुम्हाला दाखवतो. हे सगळे असे एकदम रेडी आहेत, ढोल ताशा घेऊन वगैरे. नमस्कार, काय बरे आहेत ना? हा हा बरे आहेत ना? हो जरा असं व्हिडिओ वगैरे घेतो. पद्या नमस्कार. हा पद्या आहे. काय बोलतो? बस मजेत मजेत. अरे सौरभ मस्त मस्त. अमोलराव मगाशी उघडे होते आणि आता बघा त्यांनी एकदम मस्तपैकी पोशाख घालून एकदम रेडी. चहा वगैरे चाललाय सगळ्यांचा, पालखी वगैरे आली आहे. आणि बघा तुम्ही सगळे अशा प्रकारे रेडी आहेत. योगेश काय म्हणतोस? काय म्हणतो योगेश, बरं आहेस ना? ना भाऊ नमस्कार. हो सगळ्यांचा व्हिडिओ घेतो. हो सगळ्यांचा घेतला. मेन गावकर ना? हे मेन गावकर आहेत आमचे. आणि अध्यक्ष महोदय इकडे आहेत, सेक्रेटरी आहेत, सदस्य आहेत, सर्व खजिनदार आहेत. बघू शकता ही सगळ्यांची ओळख आता हळूहळू करून देऊ आपण. आणि ही आमची देवाची पालखी आहे. हे ग्रामदेवत आहेत आमचे सर्व. काढतो हे फाटक साहेब नमस्कार. कॅमेऱ्यात घेतो तुम्हाला. हे आमचे पप्पा इकडे. काका नमस्कार. संतोदा नमस्कार. हे आमचे बुवा आहेत वाडीतल्या आमच्या, संतोदादा. हे आमचे बंधुराज, सर्व बंधुराजच आहेत म्हणा. हे काका आमचे तळेकर काका नमस्कार. मग मगापासून बघत होतो तुला. बरी आहेस ना? होय होय हो. नाही पडलो ना, मी चालू आहे. मम्मी आली आहे. तर मग आम्ही अशा प्रकारे पालखी वगैरे सगळं बघून आलो आहे. आणि इकडे आमचे बाळासाहेब आणि अजित आणि अमित, अजित आणि पांडू एकदम टकाटक कुर्ता वगैरे घालून. बाळाची अजून आंघोळ बाकी आहे. बाळा पटापट जा आंघोळ कर. जेवणाचा टूप उतरायचा आहे. या दोघांची गारणं घालायची, अजून दुसरा वरती आहे तो यायचा बाकी आहे. गेले बाकी सर्व. हा मग ते त्यांचं ते ठरून आलोय मी. लग्न झालं तर कशा आमच्या मनात. हा भाचा माझा भगवा वादळ.
हे आमचं घर बघू शकता तुम्ही. मगाशी थोडं दाखवायला भेटलं नाही. एक खळं आहे इकडे आणि हे इकडे अंगण आणि हा वाडा बघा, राजवाडा, सावकार वाडा. आता सगळीकडे सगळ्या घरांमध्ये पालखी सुरुवात झाली आहे. ही पायल आमची, पाल इकडे बघ, चल लवकर. कशी क्यूट दिसते बघा, सेलिब्रिटी येते आमची. ही आमची संगीताताई आले असे वगैरे. हाय, अरे बापरे, अरे बरके भाई बरी आहेस ना? दूधच नाही, तू घबरा. का दूध नाही? एवढी मोठी किती भरून घेऊन चालेल, दूध नाही बोलतेस? हा, ही आमची माई बघा, माईला आल्याला कामाला लावलं इकडे. तर मग तुम्हाला दाखवतो आमच्या प्रणिताचं आता लेटेस्ट लग्न झालं होतं. हे आमचे भाऊजी इकडे आलेत पाहुणे आणि ते आल्याला त्यांना कामाला लावलंय. हे भाऊजी आमच्या इकडे. भाऊजी नमस्कार. नमस्कार. हाय काकी, बरे आहेत ना? बरे आहेत ना? हे आमचे काका रम्या काका आणि ही आमची मॅडम, हिला आल्याला कामाला लावलं इकडे. ही प्रणिता काम करते झाडू लोट. मी आलोय संतोषच्या घरामध्ये. हॅलो छोटा संतोष. हा बेटा, बरे आहेत ना वहिनी? आलो बाबू. बरं बरं. अरे संतोषराव दिसत नाहीत कुठे? हा हे बघा आमचे संतोषराव, बघू शकता तुम्ही. हे संतोषराव टाळ लावताय. बरं आहेस ना? अरे वाव, काय क्यूट दिसते. आणि इकडे ही आमची चैताली. हाय चैताली. हाय, तू काय स्टडी करते? कॉमिक्स? मोत्या नमस्कार. हे मोत्याराव, मोत्याराव काय, अरे लवकर उठून चला पटापट. कपड्यांची इस्त्री का पॅकिंग करतात. हा? बघा काकींना ओळखता काय ना? आणि आमचे हेमंतराव कुठे? हेमंत, हा बघा हेमंतराव. वहिनी नमस्कार. ब्लॉग येतोय. बऱ्यात ना वहिनी? कधी आला? हा, 8 वाजता. आमची चिल्लर पिल्लर गँग आणि हे आमचे राहुल साहेब. हाय राहुल, काय म्हणतोस? काय बोलू शकतो माझ्या चॅनल साठी? चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा. अरे वा, थँक्यू. इकडे पायल, अरे त्या पळायला पण दोघी जणी शाण्या पळायला वाटतं. काय बोलते? आणि असंच काढ आणि मग तू नेऊन नेऊन टाक. काय बोलत होतीस? मम्मी म्हणे की नाही येणार, माझा नाही येणार. हा नेल्या, आमचा नेल्या. काय तू बोलतो, मरून दे कसा पण काय. ए राज चल. हे इकडे नवरदेव बघा काय करतात. आल्याला बायकोने काहीतरी कामाला लावलं वाटतं. गवती चहा बनवून ठेव. आणि इकडे अशा आमच्या वहिनी रांगोळी काढतायत. बघा तुम्ही. वहिनी नमस्कार. हे माझ्या भावाचं दुकान आहे बघा, आजुली गावामध्ये. वेगळी पालखी येणार इकडे. आमच्या वहिनी साहेब आहेत. अरे रे, चप्पल चप्पल बाहेर घे बाय. दुसऱ्या वहिनी कुठे गेल्या? पल्लू खाणे आला. हे आमच्या वहिनी आहेत बघा, सेकंड वहिनी. नंतर सगळ्यांना दाखवतो. आता तयारी चालली त्यांची. नमस्कार. यांना सगळ्या आणायला एवढे जण 3-4 जण मागवले. त्यांच्या 4-5 बॅगा आहेत पूर्ण. मला वाटतं महिनाभर राहण्यासाठी आले ते दोघं पण. कसा आहेस राजेश? एकदम मस्त भाई. कसा आहे? वहिनी कशा आहात तुम्ही? वहिनीला असतात. ही आमची सगळी गँग आहे. आजुली सावकारवाडी आणि आजुली गावात ती सगळी बघू शकता तुम्ही. नानू हे सगळे आता तयार होऊन टकडक आले. अभि काय म्हणतो, बरा आहेस ना? समोसा खातो दादा? समोसा. गणेश भाऊ समोसा. काका समोसा घेतला सगळ्यांनी? सर समोसा वगैरे खाऊन मस्तपैकी नाश्ता वगैरे बघा आमच्याकडे मिळतो. प्रत्येक घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता असतो. खरं की मग माहित नाही? किरण ऋषिकांत राणे ब्लॉग्स किंवा केआर ब्लॉग्स या चॅनलला माझ्या हा आवडला नाही तर फेकून द्या.
आता पालखी आमची निघाली म्हणून. अशी प्रत्येक घरोघरी जाते आमची पालखी. हे आमचे तात्या आहेत. तात्या नमस्कार. नमस्कार. मागच्या वर्षी आमची पाटीलकी होती, गेल्या वर्षी, आणि या वर्षी पाटीलकी म्हणजे आमचं गाव हे 7 भावांचं आहे आणि 7 भावांमध्ये दरवर्षी प्रत्येक एक भावामागे पाटीलकी असते. आणि आमचे तळेकर काकांचं आगमन अशा प्रकारे झालं आहे. काका नमस्कार. आणि या वर्षीची पाटीलकी ही वरच्यावाडीकडे आहे आणि वरच्या वाडीचे पाटील हे आहेत. हे आमचे ब्लॉगर प्रसादी वाटताना किरण राणे. मला तू काय कामाचा नाही, सगळे काम मला ते हे पिंटर काय घ्या ना, आल्याला प्रसाद द्यायला लागतो असा मला. घ्या रे प्रसाद घ्या. अरे बस झालं जास्त. समीर दादाच्या घरातून आता पालखी निघाली आहे. आता चालली आहे राजा दादाच्या घरी पालखी. बाबूकडे आमच्या निशाणी दिली आहे पकडायला. मंग्या शेठ मला पण द्या. भाऊ हे राजा भाऊच्या घराच्या इकडे ब्लॉग होऊन जाऊ द्या. मग अशी बाकीच्या घरांमध्ये जरा वेळ मिळाला नाही इकडे काढायला आपल्याला. आमच्या गावचे व्लॉगर बघू शकता, अक्षय राणे व्लॉग. ह्याच्या पण चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही सगळी गँग आता चिल्लर पिल्लर आता आली आहे. कुठे होतात रे एवढ्या वेळ तुम्ही? झोपा काढायला व्लॉग काढायचे. तू आलेस कशाला? तू आता आले मला माहिती आहे. यश, हा यश आहे, चार्मिंग बॉय आमच्या वाडीचा. मस्त. अरे भाचाला माझा पप्प्या बरं आहेस ना? व्लॉग घेतोय व्लॉग. मग ही सगळी गँग आहे. ही बघा, ही सगळी ना पॉज घ्यायला थांबतात आणि मोटर ये जवळ ये इकडे बाबू. दुर्वांग तुमच्या टीम मध्ये ना? तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहे? एवढे तू नाही टीम मध्ये? आणि पैसे काय करता तुम्ही? पैसे कसे करता कलेक्शन? म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे वाटून घेता का एकत्र करणार? अरे वा वा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीस तुम्हाला. आणि असेच पैसे जमून माझ्याकडे आणून द्या सगळ्यांनी. पालखी डायरेक्ट सोमनाथ मंदिरात चालली आपली आता. बघू शकता तुम्ही. सोमनाथ मंदिरात आपली पालखी आलेली आहे. आणि सोमनाथ देवाशी आणि पालखीची इथे भेट करून देण्यात आली आहे. आणि थोडं सोमनाथ देवाचं दर्शन घेऊ आपण. नमो पार्वती पते हर हर महादेव. जय शिवशंकर. ए हाय निकिता, काय म्हणतेस? काय करते? प्रिपरेशन. आमचे देव आमच्या घरी येणार त्याची तयारी चालू आहे. अरे वा वा वा. जोरदार.
छान अशी रांगोळी काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बघूया आता थोड्याच वेळाने रांगोळी कशी झाली ती. आता मी जरा घाईत आहे, मी थोडा नाश्ता वगैरे करून येतो, भूक लागली मला जोरात. अरे बापरे, इकडे चच्चू हे बघा, ही एक रांगोळी काढते. ही काय काढते? ही चुन्याची रांगोळी काढते वाटतं. छान छान. हा तर मग गाईस हे आमचं घर आहे, असं बघू शकता तुम्ही. आणि इकडे असे हार वगैरे घातलेत चारही आमच्या दरवाज्यांना. असे मोठे मोठे आमचे 4 दरवाजे आहेत आमच्या घराला. एवढं मोठं घर आहे आमचं. आणि इकडे आता ते सगळे मंडळी येणार, त्यांना बसण्यासाठी ताडपत्री वगैरे हातरले. आणि इकडे आमची ही पाटी आहे, त्याला पण एक आपण हार घातलाय. बघा आमचं हे गांगोप्रसन्न कृष्ण निवास, ही सर्वांची नावे आहेत. आणि इकडे पालखी बसणार. पालखीसाठी असं सजवलं आहे. आणि हे कृष्णाजी बापूजी राणे यांचं थडं आहे इकडे, आणि तुळस. एवढं मोठं घर आहे आमचं बघा. आणि इकडे श्रद्धा आणि इकडे रांगोळ्या काढतात. रांगोळी स्पेशल ह्याच्यासाठी खास तिला मी गावाला बोलवलं आहे. जा तू पण. अरे काढ, लाजतेस काय? ही माझी भाची आहे. बघू आता फिनिश झाल्यावरती. हे आमचे काका. काका नमस्कार. काका वाट बघतात माझी थांबतात. 2 मिनटं तुम्हाला दाखवतो अजून इकडे आतमध्ये. ही माझी आत्या बसले बघा. ही माझी आत्या आणि काका. नमस्कार. हे आमचे मोठे बाबा इकडे. बाबू ना हात वर. ही मोठे आहे, आली फ्रेश होऊन. इकडे दाजी इकडे हार घालतायत गणपती बाप्पाला. हे आमचं असं घर आहे एवढं मोठं बघा. खास आमचे छास बनवतात स्पेशल काका. हे आमचे काका आहेत. काका नमस्कार. हे बघा काकाने मस्तपैकी छास बनवले. त्याच्यावर दही टाकायचं बाकी आहे ना? टाकलं. बर्फ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. 2 टाक्या ओढून छास बनवली आहे. हा फोटो काढू. ह्या दोघीचे फोटो काढायचे आहेत. तोपर्यंत आमचं देऊळ दाखवतो, तयार हो. हे आमचं मंदिर दाखवतो. हे राधा इकडे. राधा कुठे गेली? हे आमचं घरातलं मंदिर आहे. आता हे आम्ही नवीन रिनोव्हेट केलं आहे. ह्याच आता जवळजवळ 6 महिने झाले. हे आमचं मंदिर बघा, बघू शकता तुम्ही. आम्ही आता पूजा घालणार आहे याची एक मस्तपैकी. आणि हा नवीन देवारा आम्ही आणलाय, त्याची पूजा करायची आहे. हे असं आमचं मंदिर आहे घरातलं. ही राधा आमची. राधा हाय कर, हाय कर इकडे, हाय कर. होय हाय कर. हा तयार झाला. आम्ही इकडे आतून एक फोटो व्हिडिओ घेऊन येऊ. हे असे आतमध्ये खोली, याच्यामध्ये अशा बऱ्याचशा खोल्या आहेत लाईनीत. हा आलो. मम्मी काय बनवते? झाली का तयारी? मला नको आता काय. नको 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 आता काहीच नको. प्रसाद नंतर. हा फोन लागतो काय? आणि इकडे अशा मस्त वॉशरूम वगैरे इकडे या साईडला आहेत. हे असं आमचं घर आहे. देवीला साडी जोडे आणि नवरात्रीला 5 तोरण द्यायचं असेल तर म्हणणं आहे. अरे वा. भंडारा लावा त्याला, भंडारा. थांबा थांबा. महाराजा महाराजा इकडे बघे. श्रीकृष्ण कदम घडी घडी तब्येत बरी नसते. काही कारमुदा असेल तर तुमच्या पाय आवरून ठेवा. रोग असेल तर या वेळेपासून या बुकून काढा. सुयोग राणे प्रसाद वाटतायत. आणि अजित नुसता घेऊन उभा. अरे वाट ना सगळ्यांना, सुरुवात कर. उभा कशाला? तुझं कारण घालणार आहे जोरात, काळजी करू नको. असंच हा प्रत्येकांकडून 100 400 देऊ. हा 400 घे. 500चे पहिले सुट्टे घे. आता दे. त्याचं नाव आणि सर्वजण पालखीसाठी मुंबईवरून गावाला आलेत आणि सर्वांकडून पैसे घेतोय.
आता जाऊया अजितच्या घरी. आम्ही 100 रुपये नंतर दे. हा ब्लॉग मध्ये आहेत हे आमचे दीपेश राव आले आहेत आता. हे सगळे लेट. हा भाचा माझा पप्प्या, हर्षद, काका हे सगळे आता रेडी आहेत. त्यांच्याकडे आता पुढचं घर त्यांचं आहे. तळेकरांकडे जाणार आता थोड्याच वेळात आपण इकडून बारसकरांकडून. चला आता पालखी आली आपली तळेकरांच्या घरी. आमच्या घरातले सगळे आलेत होता. लेडीज लोक वगैरे सगळे रेडी आहेत. जाणार तिकडे तिकडे आमच्या घरात आता पालखीचं आगमन होत आहे. थोड्याच वेळात पालखी येईल वरतून. सगळी मंडळी खाली आली आहे. बघा कशी गर्दी आमच्या इकडे. शेशी काका नाही. कोण आहे मी कोण आहे? कोण आहे मी? योकर थोड्या नाही करेल थोड्याने. काय बोलतो? कोकणचा मेवा आहे तो दाखव ना, लोकांना समजून दे. हा कोकणचा मेवा. आणि काय दाखवायचं आहे? 1000ची आहे ती. पालखी येते दादाकडे. आमच्या घरामध्ये पालखी येत आहे. पालखी इथे बघू शकता. आपल्याला बघू शकता. हो हो मग अशा प्रकारे आम्ही आता पालखीचा हार घालतोय. तिथला हा बाळासाहेब कुठे होता तुम्ही? अरे ते का आता हे कराय नको. अशा प्रकारे आमच्या घरामध्ये सगळे आलेत बघा. हा चला हे आपण ते निशाणीला घालावतो ना. पाठ ठेवलं का त्याला? हे बाई इकडे 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 इथे. अशी आम्ही ढोलाची पूजा करावी लागते. मी ढोलाची पूजा करते आप्पाच्या. प्रचंड अशी गर्दी आमच्याकडे. आवर्जून पालखीला येतात सर्व लोक. हो हाय काय म्हणतो कसं आहेस? छास वाटपचा कार्यक्रम चाललाय.
वा 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 पांडू यांनी मोठी अशी एकदम मस्तपैकी कामाला कार्याला लागले आहेत आणि वाडीतले सगळे मित्रपरिवार माझे भाऊ बहीण आणि पाहुणे मंडळी आत्पेष्ट हे सर्व असे उत्कृष्ट अशा प्रकारे मला सहकार्य करतात सगळ्यांना वाटण्यासाठी. फाटक साहेब पण आवर्जून वाटतात 2-2 फाटक. हा घेतो इकडे आमच्या वहिनी पूजा करतात आणि आमची चिमुकली बघा. मोठे बाबा आले आमचे. या मोठ्या बनू सावकाश या. आरामात या सावकाश. या वहिनी आहेत आमच्या. हाय. या आमच्या 2-2 आत्या आहेत. ही एक आत्या, ही लास्ट नंबर आत्या आमची आणि ही बाई आत्या. हे काका खांदेळकर काका. या इकडे वहिनी आहेत. या अजून नवीन वहिनी. ही काकी ही पण वहिनीच. आणि श्रद्धा मॅडम तिकडे काय करतायत? हा दादा. तर मग सालाबादप्रमाणे याही वर्षी आमची सुट्ट्याची पालखी आमच्या घरी आली आहे आणि आता आम्ही पूजा वगैरे करणार आहोत. सगळे आम्ही लाईनीमध्ये आहेत. जवळजवळ सगळ्या बाहेर वस्ती वगैरे आल्यात बघा. या बहिणी आहेत, सर्व बहिणी बाहेर वस्ती आहेत. या बहिणी आहेत आणि यांना भरपूर लोक आहेत. कोणाकोणाला सांगू माहीत आणि कोणाकोणाला नाही. इकडे वहिनीचा पण काढा. जेवणाची सुरुवात झाली आणि फुल एकदम धावपळ सुरुवात झाली सगळ्यांची. सगळ्या घरणी आहेत. दाखव. त्यांचे पण व्हिडिओ काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना पण सगळ्यांचे. हा वा 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 मस्त छान आहे भाजी. भाजी चव छान आहे तुझ्या. या सगळ्या घरणी आहेत बघा. यांना पण घ्यायला पाहिजे व्हिडिओ मध्ये, बरोबर की नाही? सगळ्यांना दिसायला पाहिजे. तू खायला दे शाण्या. दे मला दे थोडी. थँक्यू. हातातून चला. बरं कर देवा, सर्व गोष्टी सांभाळ कर. इथपासून मुंबईपर्यंत सगळ्यांची काळजी घे, रखवाली कर बाबा. इकडे हा. बघ आता उरली शेवटची मंडळी. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. सगळ्यांना वाढून वगैरे आता ही मंडळी आता जेवायला बसतात. काय तुझं काय मत आहे? चांगला आहे एकदम व्यवस्थित आणि लाची पंगत आहे. आणि इकडून डायरेक्ट तुमच्या घरी मोठ्या भरायचा कार्यक्रम. मग त्याला काहीच भेटू थोडाच वेळ त्यांच्याकडे. बघा सगळे जेवायला बसले कसे पद्धतशीर. हे काका आमचे
हा विसरलो काय हे काका त्याच्याकडे असतो तर हा करतात. हा इकडे राजा होता, हा विनोद होता आणि इकडे आमचे मोठे भाऊ बसले एकदम राजासारखे. हे आमच्या वहिनी वगैरे सगळे बघू शकता तुम्ही. हे आत्या काकी मामी वहिनी सगळे मिक्स आहेत इकडे कॉकटेल. आणि ही इकडे बाई काय पाणी ओढते. अरे वा छान दिसते काकी. जेव जेव. अरे तू कुठे होता जेवायच्या बाकी काय मग आरती मॅडमचा नमस्कार. नमस्कार. काय म्हणतेस? ते मी आता नंतर बोलते. अरे बापरे जेव 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 जेव. बाळासाहेब आता शेवटच्या पंक्तीला बसलेत. ही बाय बसले आमची काका. तुमच्या का काय बरं आहे ना? हा अध्यक्ष महोदय नमस्कार. अजित काय करतो तिकडे? काकी इकडे बसले. घरीन घरीन संकेतराव इकडे खूप अशी मेहनत केली आहे ह्या चारही बिल्डर लोकांनी. सगळ्यांचं वजन सेम आहे. या आमचा सेलिब्रिटी बघू शकता यांना आम्ही अपॉइंट केलंय. इकडे दादा मिलिटरी मधून जस्ट आता आलाय. एक आमचे दाजी इथे मम्मी पप्पा दादा इकडे संतो दादा इकडे देवा इकडे वहिनी. एक मिनिट साईड हो. इथे अजून एक वहिनी. हा किरण काका पापड थांब जरा 2 मिनिटं आता. आणि बाकी इकडे सगळे वहिनी दादा ताई आका मामी सगळे बसलेत. माई आमची इकडे बसले. माई नमस्कार. अरे वा संध्याकाळी दुधाची मला किटली भेटली ना तर बघत बस. बाय वाढ जेवण वाढ. आलो लेट जेवलो जरा जेवलो किती लेट. आणि आता अशा प्रकारे सचिन दादाकडे आमच्या पालखी आलेली आहे. बरं आहे ना? होय महाराज. बाबा खेळाचं घालला असं त्यांचा पुतण्या बाबा संतोष त्यांचं म्हणणं आहे तेव्हा त्यांच्या नवसाला पावाने बनायचं. इकडे बा इकडे बा. तर अशा प्रकारे आमच्या त्या रम्या काकांच्या घरी पालखी आहे आणि आमचे भाऊजी बघू शकता तुम्ही. हो गाईज आज खूप दमलो आम्ही. आणि ॲक्च्युली आता सगळ्यांची घरं घेऊन बरेचसे म्हणजे काही करंटमध्ये मला शूट करायला भेटलं नाही. आणि आम्ही चाललो वाजपी बघायला. म्हणजे आम्हाला आता कार्यक्रम जो म्हणजे सगळी घरं झाल्यानंतर आम्ही एका मळीमध्ये सगळे लास्टला पालखी नाचवतो. तर ते नाचवण्यासाठी आम्ही ढोल पथक असतंच ऑलरेडी गावचं म्हणजे सांस्कृतिक पद्धतीत. तर पण आम्हाला थोडासा गाजावाजा टाईप पाहिजे. त्यासाठी आम्ही आता थोडं जवळेतर साईडला चाललो आहे. आणि ते ढोल ताशा पथकवाल्यांना जर ऑर्डर नसेल तर कदाचित येतील. टचवूड जर होत असेल पॉसिबल तर येतील. तर मग भेटू गाईज थोड्याच वेळात. वय महाराजा शिक्षणासाठी गेलेले बोलू दे वडील बाबा तुझ्याकडे नवस बोललेले होते. त्याप्रमाणे हा नवस त्यांना पावलेला आहे. त्याच्या पुढे पण चांगला पुढे कुठे जाईल तिथे पण तिथे घोघावर चांगला यश मिळून देईल. मला यार कैरी काढून दे. इकडे आहेत की नाही आहे? कुठे? इकडे सगळे पालखी नाचवायला मधल्या वाडीतून आल्यात, जुनी फौजदारवाडीतून. आणि इकडे आमच्या हे वाडीतले सगळे पंटर लोक वाट बघतात पालखीची. आणि इकडे थोडा सेटअप करतात. काळोख होण्याची शक्यता असल्यामुळे त्या हॅलोजनची सोय करतात. आणि बघू आता थोडाच वेळ तिथे पालखी नाचवण्याचा कार्यक्रम चालू होईल. मी खूप एक्सायटेड आहे. दरवर्षीच असतो कायम. आमची पालखी आता नाचवायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही.
काही घेऊन जातो आमच्या पण बघू शकता तुम्ही, ही आमची शाळा आहे आणि शाळेच्या इकडे हा मांड आहे. आणि आता आम्ही मांडाजवळ आलोय पालखी वगैरे घेऊन. वाडीतून वगैरे पालखी झाली आहे. काय मग कसं वाटलं तुम्हाला? मजा आली ना एकदम? खरंच रिफ्रेशमेंट आहे ही वर्षभराची आपली ना दादा. आणि हे सगळे असे दमून बसले सगळे लाईनीत. हे काय वाटलं, मजा आली की नाही सगळ्यांना? तुला पण विचारतो. जास्त मेकअप केलाय. आणि अशा प्रकारे आमची पालखी मांडावरती आलेली आहे. गांगो रवळनाथ महाराज की अरे ओम नमो पार्वती पते गणपती बाप्पा मूर्ती. चला मग अशा प्रकारे आम्ही आता निघालो आणि या बॅगा बिगा सगळ्या घेऊन यांच्याकडे बाईकवर पाठवलं आणि मी असा. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं मुंबईला जायची तयारी आहे. हे सगळे सोडायला आलेत. बाय 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 बाय. काय राहिलं? हा चला चल मोठे बाय बाय. येतेस ना तिकडे?